1350 किलोमीटर, 6 राज्य, 96,000 कोटी रुपये आणि प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी. हे आकडे कुठल्या सिनेमाचे नाहीत, हे आहे भारताचा सर्वात मोठा महामार्ग प्रकल्प म्हणजेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आज मी तुम्हाला सांगणार आहे या एक्सप्रेसवे बद्दलच्या अशा गोष्टी ज्या तुम्ही ऐकल्या कुठेच नसतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नॉलेज मराठीवर. दिल्ली ते मुंबई, भारताची राजधानी ते आर्थिक राजधानी, हे अंतर आपण आत्तापर्यंत 24 तासांमध्ये कापायचो. आता हाच प्रवास होणार आहे फक्त 12 तासांचा. कसं? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मार्ग, खर्च, खास वैशिष्ट्ये आणि सध्याची स्थिती सगळं सांगतो. आधी बघूयात या एक्सप्रेसवेची सुरुवात कुठून होते ते. सुरुवात होते दिल्लीच्या महाराणी बाग येथून आणि शेवट होतो मुंबई जवळील जवाहरलाल नेहरू पोर्ट पाशी. मध्ये येतात 6 राज्ये. दिल्ली 12 किलोमीटर, हरियाणा 129 किलोमीटर, फरीदाबाद, पलवल, राजस्थान 373 किलोमीटर, सर्वात मोठा भाग, मध्य प्रदेश 244 किलोमीटर, गुजरात 426 किलोमीटर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि आपला महाराष्ट्र 171 किलोमीटर, रायगड जिल्ह्यातून JNPT पर्यंत. एक तुलना करतो. मुंबई ते पुणे अंतर साधारणतः 150 किलोमीटर. हा एक्सप्रेसवे त्याच्या 9 पट लांब आहे. किती प्रचंड काम आहे ते आता सांगतो. सर्वात मजेदार भाग या एक्सप्रेसवेच्या खास गोष्टी. पहिली गोष्ट, टोल नाका नाही. नवीन MLFF म्हणजेच मल्टी लेन फ्री फ्लो प्रणाली. गाडी न थांबवताच टोल कापला जातो. ओव्हरहेड गॅन्ट्रीद्वारा फास्टॅग स्कॅन, पैसे आपोआप कटतात. कॅश नाही, UPI नाही, फक्त फास्टॅग. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिक महामार्ग, इलेक्ट्रिक ट्रक आणि बसेससाठी खास चार्जिंग सुविधा. यामुळे माल वाहतुकीचा खर्च 70% कमी होणार. तिसरी गोष्ट, वाघांसाठी अंडरपास. सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील बिबट्या आणि वाघ यांच्यासाठी खास वाईल्ड लाईफ अंडरपास बांधण्यात येत आहे. रस्ता आणि निसर्ग दोन्हींचा विचार. आता चौथी गोष्ट, भविष्याचा विचार. सध्या 8 लेन पण पुढे 12 लेन पर्यंत वाढवता येईल. हे फक्त आजचं नाही, पुढच्या 50 वर्षांचं नियोजन आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे काम आता कुठपर्यंत आलंय? एप्रिल 2025 पर्यंत 756 किलोमीटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 13 एप्रिल 2026 रोजी गोध्रा ते वडोदरा टप्पा उघडला आणि गोध्रा ते नवसारी, अहमदाबाद, वडोदरा, सुरत मार्गे सलग प्रवास करता येतो. पुढचं लक्ष दिल्ली ते वडोदरा जून 2026 पर्यंत पूर्ण. पण एक अडचण आहे. गुजरातमधील वडोदरा ते मुंबई विभागात उशीर झालाय. हा भाग 2027 ते 28 पर्यंत पूर्ण करण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचा खर्च 77,558 कोटी रुपये. म्हणजेच काम थांबले नाहीये, जोरात सुरू आहे. मित्रांनो, हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर भारत खरंच बदलणार आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे पुढचे व्हिडिओ चुकणार नाहीत.